अधिवेशन संपत असताना ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष किंवा सरकार मूळ प्रश्नापासून दूर पळून फक्त राजकीय भाषणबाजीमध्ये गुंतलेलं आहे। जे प्रश्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्याचे कायदा सुव्यवस्थेचे, शेतकऱ्यांचे, शिक्षणाचे, मुंबईच्या विकासाचे, राज्याच्या विकासाचे वेगवेगळे प्रोजेक्ट, भ्रष्टाचार, या सगळ्या विषयाचे जे प्रश्न उपस्थित केले याचे कोणतेही उत्तर न देता जे 3-3 वर्षापासून जुनेच भाषण चालू आहे तेच भाषण पुन्हा एकदा विधिमंडळात सत्ताधारी पक्षाच्या वतीनं झालेले आहेत। आणि विरोधी पक्ष म्हणून 15 दिवसामध्ये या 3 आठवड्यामध्ये आम्ही शक्तीपीठ असेल, त्याचप्रमाणे पीक विमा असेल, अवकाळी पाऊस, 11वीची प्रवेश प्रक्रिया, त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीवर झालेला अपघात, मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं 3000 कोटी रुपयाच्या जास्त रकमेचं दिलेलं टेंडर L&Tला डावलून, वारकऱ्यांना नक्षलवादी म्हणणं, त्याचप्रमाणे अंमली पदार्थ, या राज्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, या कामाकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचं कर्ज, दुबार पेरणी, बी बियाणामधील भ्रष्टाचार, सरकारचे वेगवेगळ्या विषयातले भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे कामगारांना, माथाडी गिरणी कामगारांना मुंबईतली घर, त्याचप्रमाणे हिंदी सक्तीचा जो सरकारचा निर्णय आहे तो विषय, असे विषय घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं एक्साईज विभागाच्या माध्यमातून 328 दारूचे परवाने देण्याचा एक सरकारचा प्रयत्न, आणि सगळ्यात महत्वाचा या चड्डी बनियन गँगने घातलेला हैदोस या महाराष्ट्रामध्ये, हे विषय आम्ही मांडले। सरकारने ना भ्रष्टाचारावर उत्तर दिलं, 3-3 हजार कोटी रुपयाचं टेंडर अभाव गेलं। जालना नांदेड सारखे मोठे मार्ग आहे जिथं 30-30, 40-40% अभाव टेंडर्स दिले गेले। 86,000 कोटीचा शक्तीपीठ ज्याची गरज नाही, ज्याची जनता ज्याच्या विरोधात आहे, हे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले। आज सत्ताधारी पक्षाचे आमदार, ज्या आमदारांनी कॅन्टीनमध्ये येऊन हैदोस घातला, एका आमदाराने येऊन विधान भवनाच्या दारावर येऊन हैदोस घातला, आणि मग हे सगळे कायदा सुव्यवस्था जनतेचं तर लांब, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या राज्यामध्ये निर्माण केलेले आहे। लेकीबाळीचा होणारा छळ, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकच मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे। परंतु या सगळ्या विषयावर अतिशय लाज नसल्यासारखे उत्तर सरकारने दिलेले आहे। मंत्री कित्येक वेळ सभागृहात राहिले नाही। विधान परिषदेमध्ये आता सभापती झालं की 1 तास 2 मिनिटं मंत्री नसल्यामुळं कामकाज बंद होतं। मंत्री करत काय होते? पूर्णपणे मंत्रिमंडळ झालेलं आहे, पूर्ण फुलफिल आहे, राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, कोणती जागा शिल्लक नाही, रिकामी नाही, तरी 1-1 तास 2-2 मिनिटं गैरहजर राहणं आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणं, म्हणजे हे मंत्री जनतेची सेवा करण्यासाठी आहे, विरोधी पक्षांनी जनतेचे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी आहे, की स्वतःच्या कामामध्ये मग्न राहण्यासाठी? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या, या सरकारने, या सत्ताधारी पक्षाने म्हणजे सरकारने, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, या सगळ्यांनी जनतेच्या प्रश्नाविषयी कोणताही जबाबदेही गोष्टी केलेल्या नाही। नुसतं मोदी यांच्या नावानं आरत्या ओवाळणं, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावानं आरत्या ओवाळणं, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे जनतेला कोणताही दिलासा या राज्यातल्या मिळालेला नाही। आणि म्हणून हे अधिवेशन होत असताना विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाला कोणती उत्तरं मिळाली नाही। जनतेसाठी मग दुबार पेरणी, तिबार पेरणी होण्याचं संकट या राज्यावर आहे। मुंबईच्या विकासाचे प्रश्न आहे, नुसते रस्ते खोदून ठेवलेले सगळ्या ठिकाणी, रस्त्याचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे। या कोणत्याही विषयात सरकारने कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। पॉलिटिकल भाषण, दिल्लीमध्ये मोदीने असं केलं
आणि गल्लीमध्ये यांचे आमदार भांडणं करतात. म्हणजे आता जयंत पाटील साहेब म्हणले तशा पद्धतीनं या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे पाय चेपणं, याच्यावरती या सरकारने कोणत्या गोष्टी केलेल्या नाही. परंतु या जनतेला महाराष्ट्राच्या अतिशय उघड्यावर हे सरकार सोडतंय. सरकारच्या पक्षाच्या मंत्र्यांनी सातत्यानं विधिमंडळात उत्तरं देताना या विभागाला निधी नाही, त्या विभागाला निधी नाही एवढेच उत्तरं दिले. अनेक प्रकल्प, अनेक प्रश्न निधी अभावी बंद पडलेले आहे आणि सरकारने जवळपास 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारच्या डोक्यावर आहे. आणि असं असताना या राज्यात विकासाच्या वल्गना मारल्या जातात. उद्योगधंदे आता सभागृहात सांगितलं रोज एक उद्योग येतात. कोणता रोज एक उद्योग आला? रोज एक उद्योग जातोय आपल्या महाराष्ट्रातून, येत कोणताच नाहीये. म्हणून घोषणा फक्त सभागृहात केलेल्या आहे. म्हणून मला असं वाटतं या सरकारने जनतेच्या कोणत्याही भावनाचा सन्मान राखलेला नाही. आणि म्हणून हे जनतेप्रती कोणत्या प्रकारे निष्ठावान सरकार नाही, प्रामाणिक सरकार नाही. हे सरकार जनतेच्या विरोधात आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, कमिशनमध्ये गुंतलेलं सरकार आहे, गुत्तेदारीसाठी गुंतलेलं सरकार आहे. 1500 कोटीचं टेंडरचं परवाच प्रकरण आलेलं आहे. ना किती माणसांना नोकरी लावायची, ना त्यांचं केडर काय, ना त्यांचा पगार काय, काही न करता 1,500 कोटी रुपयाचं टेंडर सामाजिक न्याय विभाग काढलं. असं अनेक विभागांनी काढले. सामाजिक न्याय विभागाचं पुढे आलं एवढंच. मग सरकार अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी एकीकडे करतं, एकीकडे तर दारूच्या दुकानाचा आणण्याचा प्रयत्न करतंय आणि एकीकडे जनतेच्या विकासासाठी 1 रुपया सुद्धा देत नाही. अशा पद्धतीचं या महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळ्या महाविकास आघाडीनं सातत्याने या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. सर, तुमच्या पक्षातील नेत्यांनी मंत्र्याच्या विरोधात पुरावे देऊन देखील सरकारकडून काही कारवाई केली जाणार आहे का, आश्वासन देण्यात आलं आहे का तुम्हाला? आज सभागृहामध्ये माननीय अनिल परब साहेबांनी गृह विभागाचे सगळे पुरावे दिलेले आहे. पण सरकार फक्त बघतो, पाहतो, चौकशी करतो, अभ्यास करतो एवढंच उत्तर आहे. बाकी कोणतंही उत्तर सरकारकडून येत नाही. मला असं वाटतं आम्हाला या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल. हे काय पुरावे देणार? योगेश कदम, अनिल परबांनी वाळूच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात धोरण आहे. कोणती वाळू जप्त झाली असेल तर त्याचा काही प्रमाण घरकुलासाठी दिलं पाहिजे. 5 ब्रास अशा पद्धतीनं नियम आहे, कायदा आहे. राज्याचा मंत्री जमा झालेली वाळू स्वतःच्या संस्थेच्या विकासासाठी वापरतो. फोटो आहे, ड्रोन मधला आहे, सॅटेलाइट मधले फोटो आहेत. परंतु सरकार सर्वसामान्य माणसाला कायदा लावतं, मंत्र्यासाठी कायदा नाही. म्हणून योगेश कदम यांनी ज्या पद्धतीनं अनिल परबांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा मुद्दा मांडला होता, सरकारने पुरावे द्या, कारवाई करतो म्हटलं होतं, ते पुरावे आज सभागृहात अनिल परबांनी दिलेले आहे. आता सरकारमध्ये ताकद आहे का बघू, कारवाई होते का नाही होते. हे पहा, मुंबई आणि महाराष्ट्र याच्या शालेय विद्यार्थ्यांना जो शालेय पोषण आहार मिळतो, माझ्याकडे या संदर्भात तक्रार आली होती. शालेय पोषण आहार वाहतुकीचा खर्च मुंबईमध्ये 1400 रुपये, महाराष्ट्रात 15,000 रुपये. आता मी सहज विचारलं की इथं 1400 रुपये कसा परवडतो आणि महाराष्ट्रात 15,000 आहे. तर मला असं कळालं की मुंबईमध्ये हा शालेय पोषण आहार दिलाच जात नाही. आणि जी संस्था आहे ही संस्था आहे स्वयंसेवी, एका कुटुंबाची. स्वयंसेवी संस्थेला अशा पद्धतीनं व्यवसाय करता येत नाही. या संस्थेनं एनजीओच्या नावाखाली हा संस्था व्यापार करते. व्यापार करत असताना सर्वसामान्य गोरगरिबांचे जे मुलं आहे यांच्या पोटावर मारण्याचं काम करते, पाप करते. म्हणून हा आम्ही निवेदन सरकारला दिलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळात याच्यावर जर सरकारने कारवाई नाही केली तर मला असं वाटतं रस्त्यावर उतरून या संस्थेच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. सरकारने चौकशी करावी. जिओ टॅग लावून फोटो काढलेला आहे. फोटो असा कुठलाही पडलेला काढले नाही. अनिल परबांनी जो फोटो दिलेला आहे जिओ टॅग लावून, अक्षांश रेखांश कुठलं काय तपासा जाऊन. जर योगेश कदम बोलत असतील ना, जे दिलेलं आहे योगेश कदमाचं, त्याची संस्था कुठे आहे, त्याचा अक्षांश कोणता, रेखांश कोणता, हे सगळं दिलेलं आहे. परमिट रूमच्या संदर्भात सगळे पुरावे दिलेले आहे.
आणि म्हणून योगेश कदम म्हणत असतील चुकीचे तर आमचं चॅलेंज आहे त्यांना, आव्हान आहे त्यांना आणि सरकारला बेसिक की त्यांनी या पुराव्याचं चौकशी करावी आणि चौकशीत सिद्ध झाल्यावर योगेश कदमावर कारवाई करा. तुम्ही एखाद्या तलाठ्याने जर अशा पद्धतीनं वाळू चोरली तर त्याला सस्पेंड करता. एखाद्या तहसीलदाराने अशा पद्धतीनं वाळू चोरली तर त्याला तुम्ही कारवाई करता. आणि म्हणून मग तुम्ही मंत्र्यावर, राज्यमंत्र्यावर काय कारवाई कराल हा प्रश्न अनिल परबांचा होता. जो न्याय तलाठ्याला, जो न्याय तहसीलदाराला आहे तोच न्याय योगेश कदमांना लावला पाहिजे. सर, हिंदी में सिर्फ 2 सवाल है. जिस तरीके से इस्लामिक जितने नाम है जिलों के बदलने की कोशिश सरकार कर रही है, इस्लामपुर का ईश्वरपुर कर रहे हैं या फिर खुलताबाद का रत्नापुर करने की बात चल रही है. लगातार ये कोशिश, क्या इससे विकास हो सकेगा? सिर्फ 3 नाम बदलने की राजनीति? नहीं, मैं समझता हूँ जो उन्होंने रखा है उसको मान्यता के लिए बहुत बड़ी प्रोसेस होती है. आज रखा, उन्होंने बोल के ये होगा, ऐसी बात नहीं है. लेकिन ऐसे नाम रखते हो तो वहाँ की जनता की मांग होनी चाहिए. वहाँ की जो लोकल बॉडी है, वहाँ के जो लोक प्रतिनिधि, भले आमदार हो, खासदार हो, कारपोरेटर हो, नगर सेवक हो, इनकी मांग होना चाहिए. ग्राम पंचायत के सरपंच, इनकी मांग होना चाहिए. ये मांग ही नहीं तो तुम कोई गांव का नाम बदलना ये गलत है. दूसरा एक सवाल सिर्फ ये है कि शेड्यूल कास्ट के जो लोग हैं उनका आरक्षण सरकार रद्द करेगी. अगर वो किसी ईसाई धर्म में कन्वर्ट हो जाते हैं, अगर उनको नौकरियों का लाभ मिला होगा तो भी वो रद्द कर दिया जाएगा. ये देखो, सरकार सिर्फ जातीयवाद और धर्मवाद करने में जुड़ी है. शेड्यूल कास्ट में हो, शेड्यूल ट्राइब्स में हो, ओपन कैटेगरी में हो, किसी को मराठा बोलेंगे, किसी को ब्राह्मण बोलेंगे, किसी को ओबीसी बोलेंगे. शेड्यूल ट्राइब्स में भी अलग अलग बौद्ध बोलेंगे, किसको दलित बोलेंगे. मैं समझता हूँ सरकार की ये नीति है. मूल जो मेन प्रश्न है उसके तरफ से दूसरी जगह लेके जाने के लिए सरकार ऐसे अलग अलग इश्यू निकालती है. थैंक यू.